हे गाणं ऐकलं का हो तुम्ही? माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. माझा सोन्याचा संसार. प्रत्येकाचा संसार हा सोन्याचा आहे. प्रत्येकाचा संसार हा सोन्याचा आहे. आणि प्रत्येकाच्या संसारात एक राजा आणि एक राणी हे दोघं आहेत. एका गाडीचे दोन चाक आहेत. नवरा बायको. गाडी कशी आहे? संसाराची गाडी आहे. मी पहिले सांगले, राजा राणीचा हा दरबार आणि सोन्याचा संसार. राजा राणीचा संसार आहे. राजा राणीच्या संसारामध्ये काय करायचंय माहित आहे? राजाला आणि राणीला काय करायचंय माहित आहे? त्या राजा राणीच्या संसारामध्ये, त्या बागेमध्ये छोटे छोटे जे फुलं लागतात ना, ते फुलं कोणते हो? तुमचे मुलं बाळ. त्या बागेमध्ये, राजा राणीच्या बागेमध्ये जे फुलं लागतात, त्या फुलाला लहानाचं मोठं करायचं आहे. कोणाला? राजाला आणि राणीला. तुम्ही प्रत्येक संसारातले दोघं जण राजा आणि राणीच आहात हो. राजा आणि राणी आहात. आणि राजा राणी सारखंच जगायचंय. कसं जगायचंय? राजा कसा जगतो तसंच जगायचं आहे. राजा राणीचा संसार आहे आणि दोघांनी राजा राणी सारखं जगून आपल्या ज्या घरामध्ये जे छोटे छोटे मुलं असतात ना, त्यांना चांगल्या प्रकारे संगोपन करून आनंदाची बाग फुलवायची आहे प्रत्येक कुटुंबामध्ये. आज प्रत्येक कुटुंबामध्ये ही बाग फुलली पाहिजे. प्रत्येक कुटुंबातली स्त्री आनंदानं बहरली पाहिजे. प्रत्येक कुटुंबात आनंद असला पाहिजे. आणि प्रत्येक राजानं राणीलानी राणीसारखं ठेवायचंय हो. राणीसारखं ठेवायचंय. मी तुम्हाला एक विनंती करते माझ्या बंधूंना, की आपल्या बायकोला, आपल्या पत्नीला, आपल्या अर्धांगिनीला आणि तुमच्या संसाराच्या गाडीला जी बरोबरीने साथ देते ना, तिला कधी दुज समजू नका. तिला कधी कमी समजू नका. तिला कधी कमी लेखू नका. कारण ह्या संसाराच्या उंबरठ्यामधून माप ओलांडून जे ती आलेली असते, ती तुमची गृहलक्ष्मी आहे. ती तुमची गृहमंत्री आहे. ती तुमच्या संसाराची कोण आहे? मंत्री आहे. मंत्री. अहो, तिनं एवढा स्वप्न रंगून पिंजून पिंजून संसार करते हो. चाळणीत जसं गाळल्यानंतर ना, चाळणीत कसं गाळल्यानंतर बारीक खाली पडते आणि जाड जाड चाळणीत राहते, त्या पद्धतीचा ती संसार करते हो. त्या पद्धतीचा संसार करते. तिचं एकच मागणं असते की ती आई वडिलांना सोडून आलेली असते. ती भाऊ बहिणीला सोडून आलेली असते. केवळ तुमच्या एका जीवासाठी. तिला इज्जत द्या. तिचा मान करा. तिच्या अपेक्षा ओळखा. तिच्या अपेक्षा जास्त काही असतात का हो? तिच्या अपेक्षा नॉर्मल असतात. ती देवाकडे एकच प्रार्थना करते, हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, माझ्या मुलाबाळाला सुख द्या. माझ्या पती परमेश्वराला सुख द्या आणि माझा संसार सुखाचा होऊ द्या. ती सतत परमेश्वराकडे प्रार्थना करते हो. सतत परमेश्वराकडे प्रार्थना करते. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? तुमच्या मुलाबाळाला गरम 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 वेळेवर खायला देते हो. तुम्हाला असं वाटत असेल की ती काय करते? भाकर भाजी करते. ती काय करते? घरकामच करते. पण ती भाकर भाजी खूप कठीण आहे. तुम्ही एक दिवस भाकर भाजी करून बघा. एक दिवस चटणी मीठ तेल टाकून बघा. अहो, ती परफेक्ट टाकते हो. ती चटणी मीठ टाकते ना, जास्त कमी टाकत नाही, परफेक्ट टाकते. चव जशी पाहिजे तशी करते आणि चविष्ट करून तुम्हाला जेव घालते हो. तारावरची कसरत आहे. भाजीतलं मीठ कोणालाच कळत नाही. भाजीतलं मीठ कोणालाच अशा तशाला कळणार, पण त्या गृहलक्ष्मीला भाजीतलं मीठ कळते. ती मापक टाकते मीठ. ती मापक साखर टाकते. ती गोड, आंबट, तिखट, तुरट सगळ्या चवी मापक करते आणि चवदार भोजन,
चवदार भोजन तुमच्या परिवाराला खाऊ घालते. माझ्या महिला भगिनी तर काही घरकाम करून नोकरी करतात हो. घरकाम करून नोकरी करतात. किती कसरत असेल हो सांगा तुम्ही. विचार करा तुम्ही. पुरुष मंडळींनी विचार करा. घरातलं सगळं आवरणं कमी नसते हो. घर साफसूफ करणं, फरच्या पुसणं, धुणे, कपडे, भांडे आणि सगळ्याला ताटं वाढून देणं. अहो घरातले मुलं सुद्धा स्वतः हाताने घेऊन खात नाहीत हो. ती आईलाच ताट वाढावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या फरमाईशी यांच्या पूर्ण करून घरकाम करून ती ऑफिसात वेळेला पोहोचते. काय कौतुक असेल त्या माऊलीचं विचार करा. आणि जी घरी असते ना, तिला काय काम कमी नसते. ती सगळं काम करते, पण तक्रार तुमच्याकडे कधीच करत नाही. ती तुमच्याकडे तक्रार करते का, मला एवढं काम लागालंय, मला असं करायलंय, मी करणार नाही असं म्हणते का? ती गुमाट करते. तिने एकच समजलेलं असते, उंबरवट्याचं माप ओलांडून ज्या दिवशी ती येते त्या दिवशी तिला तिच्या पदराला आईनी संस्काराची शिदोरी बांधलेली असते. बेटा तुला त्या घरात जायचं आहे, बेटा तुला संसार करायचा आहे, सगळ्याचा आदर करायचा आहे आणि सगळ्यासोबत तुला प्रामाणिक राहायचं आहे, सगळ्याची सेवा करायची आहे आणि तुला माझ्या घरातून त्या घरात जायचं आहे आणि ते कुटुंब सांभाळायचं आहे. त्या माऊलीची शिकवण, त्या आई वडिलाची शिकवण म्हणून ती गुमान सगळ्या गोष्टी सहन करते. माझ्या बंधूंनो, तिला ना एक प्रेमाचा आधार द्या. प्रेमाने बोला. तिथला प्रेमाने जर बोललात, प्रेमाने वागलात, मला एक म्हणायचं आहे, ज्या घरातली स्त्री आनंदी आहे, ज्या घरात स्त्रीला मान आहे, ज्या घरात स्त्रीचा आदर आहे, त्याच घरात लक्ष्मी नांदते. कारण ही तुमची अर्धांगिनी नव्हे तर तुमची लक्ष्मी आहे. तिने अर्धांगिनीचं पात्र आहे, तुमची ग्रहलक्ष्मी आहे. म्हणून तिला थोडीशी मदत करा. तिला काहीच नाही, तू बरी आहेस का, तू जेवलीस का, तुझं काही दुखते का, तुझं काम आवरलं नाही का, मी काही हातभार लावू का, मी काही करू का, एवढ्या गोष्टी विचारावं. ती माऊली तुम्हाला ना काहीच करू देणार नाही, पण तिच्या मनाला एवढं बरं वाटते. तुम्ही एका परक्याच्या घरी एक रात्र राहून बघा. अहो तिनं नवीन घरात अख्खं आयुष्य काढते. ओळख नसते तुमची, तुमची ओळख नसते, पाळख नसते, तुमच्यावर प्रेम पण नसते. आई वडिलांनी जोडून दिलेलं नातं असते हो. आई वडिलांनी जोडून दिलेलं नातं असते, पण ती गुमान संसार करते. तुमच्यावर प्रेम जीवापाड करते, ती जीवापाड प्रेम करते. अजून काय पाहिजे, अजून काय पाहिजे. ती तिच्या सगळ्या गोष्टीचा ती त्याग करते. मुलं बाळ जन्माला घालून तिनं सौंदर्याचा त्याग केलेला असते. तुमच्या घरातली ती मोलकरीण बनते, ती मालकीन बनते, ती त्या राजाची राणीच असते. हा सोन्याचा संसार करण्यासाठी ती सज्ज असते, सज्ज. म्हणून बंधूंनो, सर्व बंधूंना विनंती आहे की तुमच्या राणीला आनंदात ठेवा, तुमच्या राणीला सुख द्या, तुमच्या राणीला राजाची राणीच बनवून ठेवा. आणि ज्या वेळेस तुमचा संसार आनंदाने फुलल, ज्या वेळेस तुम्ही तुमच्यामध्ये बदल करत असाल, मला म्हणायचं नाही की सगळेच माझे बंधू पत्नीचा अनादर करतात म्हणून. खूप जण चांगले वागतात, खूप जण पत्नीचा आदरच करतात, पण जे कोणी करत नसतील, जे कोणी पत्नीचा अनादर करत असतील, तिला समजून घेत नसतील, त्या माझ्या बंधूंना विनंती आहे, माझा व्हिडिओ बघा आणि तुमच्या पत्नीशी प्रामाणिक राहा, तिचा आदर करा, तिला सन्मान द्या आणि सुखाचा संसार करा. डाकेताई यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर ही डाकेताई यूट्यूब चॅनलची लिंक दुसऱ्याला शेअर करा. आणि जो कोणाचा संसार जर दुःखात असेल तर ह्या माझ्या
मार्गदर्शनाने सुखाने होऊ द्या. एक आनंदाचं फूल, एक आनंदाचं झाड दुसऱ्याच्याही दारात लागू द्या आणि सुखाने नांदा, आनंदाने नांदा. ज्या घरात पती पत्नी एका मतानं असतात, आपल्या पत्नीसोबत विचार करून निर्णय घेतात, विचार करून डिसिजन घेतात, घरातलं विचार करून काही गोष्टी खरेदी करतात, विचार करून कपडा लत्ता आणतात, विचार करून सोनं नाणं घेतात. आणि तुम्ही जर दोघं जण विचार करून काही निर्णय घेतले तर ते निर्णय पण चुकत नाहीत हो, चुकत नाहीत. कारण ती गृहलक्ष्मी असते, तिला अंदाज असते. तिला जरी बाहेरच्या जगातलं काही कळलं नसलं तरी ती काय म्हणते माहिती आहे, तुम्हाला जे करायचं असेल ते करा, पण थोडं एक वेळेस पाठीमागं परतून बघा बरं का. आपला घाटा नाही होणार, आपली काही नुकसान नाही होणार, ह्या गोष्टीचा विचार करा. चार दोघाला विचारा आणि मगच डिसिजन घ्या बरं काय, असे ती म्हणते हो. ती म्हणत नाही माझ्याच मनासारखं करा, मी म्हणाल तेच करा, नाही तर करायचं नाही असं म्हणत नाही हो. ती तुम्हालाच उलटून आदर देते, तुमच्यावरच सोडते ती, का जे करायचंय ना ते योग्य करा. ही तुमची गृहलक्ष्मी, विचार करा. ही तुमची गृहलक्ष्मी आहे हो. अतिशय मन मोकळी सुंदर स्वभावाची आहे. तिला समजून घ्या, तिला पारखून घ्या आणि तिच्यासोबत आनंदानं राहा, तिच्यासोबत आनंदानं राहा. बघा तुमचा संसार, बघा तुमचा संसार सोन्याचा होणार आहे, सोन्याचा. आणि डाकेताई यूट्यूब चॅनलवर आपल्या प्रतिक्रिया कळवा हो, आपल्या प्रतिक्रिया कळवा. कसा वाटला व्हिडिओ, चांगला वाटला का, छान वाटला का, या प्रतिक्रिया कळत जा. भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.